नमस्कार, आज आपण बनवूया मुगाच्या डाळीचं वरण. त्यासाठी मी येथे 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि त्या मुगाच्या डाळीला आपण 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपली मुगाची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून झाली आहे. त्यानंतर आपण मुगाच्या डाळीला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी येथे कुकरमध्ये 2.5 ग्लास गरम पाणी करून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ घालून त्याला 1 उकळी काढून हलवून कुकरचे झाकण लावून घेणार आहोत आणि मिडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून कुकरला थंड होईपर्यंत ठेवणार आहोत. कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे झाकण खोलून बघू. आता बघू शकता या ठिकाणी आपली मुगाची डाळ किती छान शिजलेली आहे. त्यासाठी मी येथे कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण, खोबरे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी मी येथे 3-4 पळी तेल घालून त्यात तडक्याला मोहरी आणि कांदा घालून त्याला छान असे परतवून घेणार आहे. ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहे. ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालून थोडेसे वरून मीठ घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यात हळद घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत. आता या ठिकाणी मसाला छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, खोबऱ्याचे पेस्ट केलेली ते घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतवत राहणार आहोत. आता या ठिकाणी त्या मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे. त्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ घालून त्यामध्ये थोडेसे पाणी घालणार आहोत. अजून मला ही डाळ जरा घट्ट वाटते म्हणून मी त्यामध्ये आणखीन पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाणी घाला. आता या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. त्यानंतर मोठा गॅस करून आपण डाळीला 1 उकळी काढून घेणार आहोत आणि त्याला आपण सारखे हलवणार आहोत जेणेकरून ती खाली लागणार नाही. आता बघू शकता या ठिकाणी आपल्या वरणाला किती छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली डाळ देखील तयार झालेली आहे. आपण जिरा राईस बरोबर ही डाळ खाऊ शकतो. लहान मुले देखील खूप आवडीने खातात. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.